प्रेग्नन्सी वगैरे राहत नव्हती. तर मग इथं आल्यानंतर तुम्ही अशी माहिती सांगितली छान देवकर मॅडमनी सांगितली. परत मग मी ते घेतल्यानंतर मला मग प्रेग्नन्सीसाठी फरक पडला. येस. आता सक्सेसफुली प्रेग्नन्सी राहिली आहे. हो, आता 4 महिने पूर्ण झालेले मला सर. वॉव! ग्रेट. ते एकदा क्लॅपिंग करा ताईंसाठी जोरदार आणि सरांचं आणि ताईंचं दोघांचं पण मनापासून खूप खूप अभिनंदन. वॉव! ग्रेट. किती वर्षापासून ह्या प्रेग्नन्सी न राहण्याचा त्रास होता किंवा प्रेग्नन्सी राहत नव्हती तुम्हाला? मला 13 वर्षापासून नव्हती राहत. 13 वर्ष प्रेग्नन्सी राहत नव्हती. याचं सर्वस्वी कारण काय तर फक्त पेन क्लिअरच्या गोळ्या चालू होत्या. ओके, बरोबर? हो, बघा, हो. ताई मागच्या 8-9 महिन्यापूर्वी आम्हाला भेटल्या होत्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. प्रचंड असा त्यांना सांधेदुखीचा त्रास असल्यामुळं रेग्युलर डेली पेन क्लिअरची गोळी खायला लागायची आणि पेन क्लिअरची गोळी खाल्ल्यामुळं त्यांना प्रेग्नन्सी राहिली जात नव्हती किंवा राहिलेली प्रेग्नन्सी हे व्हायची अबॉर्ट व्हायचं. तर हे सगळं होत असल्यामुळं त्यांचा पेन क्लिअरची गोळी बंद करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्या सर्वांसमोर होतं आणि गेली 6-7 महिने आम्ही प्रयत्न करतोय, 6 महिने आणि ताईंचं मनापासून खरंच खूप खूप अभिनंदन करायचं आहे मला किंवा खरंच त्यांचं मनापासून तुम्हाला सांगतो त्यांना खूप थँक यू द्यायच्यात कारण की त्यांनी विश्वास ठेवला. ताईंच्यावरती आणि त्या ताई देवकर सरांच्यावरती, माझ्यावरती विश्वास ठेवला. आमच्या त्या शब्दांच्यावरती विश्वास ठेवला, की एक दिवस 100% तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही सातत्य ठेवा. गेली 6 महिने आम्ही सांगतोय त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतायत. कसलाही आळस कंटाळा नाही. जी गोष्ट सांगेल ते सर्व फॉलो करतायत आणि आज सक्सेसफुली 4थ्या महिन्याची प्रेग्नन्सी त्यांना राहिली आहे. काय वाटतंय? कधी असं स्वप्नात वाटलं होतं का, की अशी गोष्ट घडेल किंवा असं होईल किंवा काय आहे? आम्ही पूर्ण म्हणजे असं सोडूनच दिलतं, की आता होणार नाही म्हणून आपल्याला. ओके, डॉक्टरनी सांगितलं होतं, की आता प्रेग्नन्सी राहू देऊ नका. त्याच्यामुळं आम्ही पूर्ण डोक्यातून काढून टाकलं होतं. ओके. तर पण तुमच्यामुळं तुमच्या मार्गदर्शनाने आणि देवकर ताईच्या मार्गदर्शनाने आम्हाला ही प्रेग्नन्सी राहिली. आम्ही खूप खुश आहे सर. खूप छान. खूप, खूप, खूप छान आणि बिग काँग्रॅच्युलेशन. आम्हा सर्वांकडनं खरंच खूप, 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 खूप शुभेच्छा आहेत. आज एवढे आनंदी आहोत. मी तर खरंच खूप आनंदी आहे, की हे ऐकण्यासाठी आम्ही खूप दिवस वाट पाहिली, की अरे 2 महिने हो. झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले. दर महिन्याला आम्ही कॉलवरती बोलतोय. दर महिन्याला आम्ही तुम्हाला एक विश्वास देत होता, की ताई आज नाही, ह्या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात नक्की. ह्या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात नक्की. 6 महिने झाले, तरी पण तेच चालू होतं. कुठेतरी आमच्याही मनावरती एक ती ओझं होतं, की अरे आपण एखाद्या व्यक्तीला तो शब्द दिलाय किंवा एखाद्या व्यक्तीला सांगितलंय, की 100% एक दिवस तुम्ही आमच्यासोबत राहा. तुमची जी काही इच्छा आहे किंवा तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा. 100% एक दिवस पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. आणि खरंच आज त्या ह्याच्यातून आम्ही मुक्त झाल्यासारखं वाटतंय किंवा आम्ही आमच्या जबाबदारीचं ओझं म्हणतात ना, एखाद्या मुलीचं लग्न झालं तर बाप कसा निवांत होतो, तशा प्रकारचं निवांत झाल्यासारखं वाटतंय आणि खूप भारी वाटतंय. छान वाटतंय. आज खरंच दिवस खूप छान जाणार आहे. एवढा सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही सांगितला. तुमच्या पुढील हो, हो. वाटचालीस खरंच खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या. बाळाची काळजी घ्या हो. आणि परत एकदा थँक सो मच. आम्ही खूप आभारी आहे तुमचे. तुम्ही विश्वास ठेवला. नाही सर. येस, विश्वास ठेवला. आम्ही पण केलं तरी आम्हाला तुम्ही भेटले, आम्हाला तुमची कम्युनिटी भेटली. त्याच्यामुळं आम्ही खूप म्हणजे तुमच्या धन्यवाद मानतो आणि आम्हाला म्हणजे पूर्ण म्हणजे असं हिंमत हारलो होतो आम्ही पूर्ण आता की काहीच होणार नाही म्हणून. पण तुमच्या कम्युनिटीत आल्या तुम्ही माहिती दिली त्याच्यामुळं मग आम्ही पण विश्वास ठेवला सातत्यानं सगळं तुमचं हे फ्यूल वगैरे सगळं आपलं जेवण कसं करायचं, काय करायचं ते सगळं तुमचं फॉलो केलं त्याच्यामुळं आम्हाला असं म्हणजे छान एवढी बातमी ऐकली आम्ही पण. वॉव! खूप छान. ग्रेट. येस. आम्ही फक्त निमित्त आहोत. ते 100% तुमच्या नशिबातल्या गोष्टी होत्या. ते तुमच्या बाबतीत घडणार होतं. येस आणि त्याला सुद्धा म्हणतात ना, प्रामाणिकपणे काळजी केली, की ते भगवंताला सुद्धा द्यावं लागतं. येस, तुमचे प्रामाणिक प्रयत्न, आमच्या सर्वांचं योग्य गाईडन्स आणि त्याच्यामुळे एक सुंदर रिझल्ट आला. येस, थँक सो मच. तुम्ही तो शेअर केला आणि तुमच्या पुढील हो. वाटचालीस खूप शुभेच्छा. काळजी घ्या स्वतःची. कधीही काही लागलं बिनधास्तपणे कॉल करा. आम्ही सर्वजण या प्रवाहामध्ये तुमच्या सोबत आहोत. येस, नक्कीच. थँक सो मच. थँक थँक यू सर. खूप छान.